मुंबईच्या महापौर रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात सापडल्यात। महापौर रितू तावडे यांच्या गाडीवर लाल निळा दिवा दिसलाय। महापौरांच्या गाडीवरील लाल दिव्यामुळे वाद निर्माण झालाय। थेट आपण जाऊया स्वतः मुंबईच्या महापौर रितू तावडे आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडल्या गेलेले आहेत। रितूजी, तुमच्या गाडीवरती लाल निळा दिवा दिसलाय, मात्र वाहनांवरती सरकारी लाल दिवा वापरण्यास बंदी असते, त्यामुळे तुमच्यावर आता टीका केली जाते। तुमची पहिली प्रतिक्रिया? मी यावरती सकाळीच माझं आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी बोलणं झालं। मी यावर हाच खुलासा करेन की आम्ही ज्यावेळी पदग्रहण करतो आणि महापौर या पदावरती आम्ही बसतो, त्यावेळी महानगरपालिकेच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ऑफिस असेल, गाडी असेल ही प्रोव्हाइड केली जाते। मी आयुक्तांना सरळ सवाल केला त्यांना आणि त्यांना सांगितलं की यावेळी तुम्ही आम्हाला ज्यावेळी प्रोव्हाइड करता त्यावेळी तुम्ही हे सगळं देत असताना याचे सगळे नियम निकष काय राजशिष्टाचार आहे याच्यासाठी याची माहिती तुम्ही का घेतली नाही? कारण की देणारे तुम्ही आहात, तर ती संपूर्ण जबाबदारी जी आयुक्तांनी स्वीकारलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडनं झालेली चूक आहे, आम्ही या सगळ्या गोष्टीचा नियम आणि निकष पडताळून मग ही तुम्हाला त्या पद्धतीने मग महापौर असतील, उपमहापौर असतील, कमिटीचे चेअरमॅन असतील, यांना देणाऱ्या गाड्यांना काय असायला पाहिजे, काय नसायला पाहिजे याची सगळी शहानिशा आमच्या प्रशासनाच्या माध्यमातून होऊनच तुमच्यापर्यंत त्या गोष्टी आल्या पाहिजे। तर त्यांनी त्यांची जी चूक आहे ती त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे आणि त्याबद्दल त्या संबंधित प्रेस नोट ते रिलीज करणार आहेत। बरं, जेव्हा तुम्हाला ही गाडी दिली गेली तेव्हा तुम्ही नकार दिला होता? नाही, एक लक्षात घ्या, त्यावेळी जी वेळ असते त्यावेळी ही फार धावपळीची वेळ असते, बरं, प्रमाणाच्या बाहेर गर्दी असते, पब्लिक असतात, तर त्यामुळे ही जेव्हा गाडी मिळते आणि त्या गाडीतून नंतर आमचं कामकाज सुरू होतं, मुंबईच्या पूर्ण कामामध्ये माझं सगळं लक्ष होतं, नॉन स्टॉप मी मुंबईकरांच्या सेवेमध्ये बिझी होते। गाडीमध्ये काय पुढे काल दिवे लागले हे सुद्धा मला माहिती नाही, मी कधी फ्रंटला जाऊन गाडीच्या उभी राहून ते बघितलेलं नाहीये। तर एक लक्षात घ्या, हे सगळं ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी दुसऱ्या आहेत, याला मी महत्वच देत नाही कधी। पण आता हा जेव्हा तुम्ही हा प्रश्न सगळ्यांनी काढलाय की महापौरांच्या गाडीला लाल आणि निळे दिवे, हे आता तुम्ही बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलं, माझ्या कधी डोक्यात पण नव्हतं। कारण मी फक्त आणि फक्त मुंबईकरांच्या कामासाठी रस्त्यावरती लोकांमध्ये मिसळून काम करत होती, माझ्या केबिन मध्ये मी लोकांशी संवाद करत होते, संपूर्ण माझं जनतेसाठी काम त्या ठिकाणी चालू होतं। पण प्रशासनाने मात्र हे आम्हाला देते वेळी प्रशासनाने ह्याची संपूर्ण चौकशी, सखोल चौकशी, ह्याच्यावरती काय GR आहे, ह्याच्यावरती काय नियम आहे, ही जबाबदारी मात्र प्रशासनाची असते। कारण ते देते वेळी त्यांनी आम्हाला देताना हे सगळं सांभाळून द्यायला त्यामुळे आयुक्तांनी काळजी घेणं गरजेचं आहे असं रितू मॅम तुम्ही म्हणताय। त्यामुळे अर्थातच त्यांनी जबाबदारी स्वीकारली असं स्पष्टीकरण तुम्ही दिलंय। धन्यवाद, तुम्ही तुमची भूमिका पुढारी न्यूजपाशी मांडली त्यासाठी। तर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर देखील आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। किशोरीजी, आपण माझी महापौर राहिलेल्या आहात, मात्र रितू तावडे जेव्हापासून महापौरपदी विराजमान झाल्यात तेव्हापासून त्यांच्यावरती सातत्याने टीका होते। दुसरं प्रकरण समोर आलंय, त्यांच्या गाडीवरती लाल निळा दिवा दिसलाय, तुमची काय प्रतिक्रिया? मुळामध्ये याच्या आधी कोण बोलत होते? रितू तावडेजीच होत्या स्वतः, आणि त्यांनी असं स्पष्टीकरण दिलंय की आयुक्तांनी त्यांना ती गाडी पुरवली, त्यांना काही माहिती नव्हतं, त्यामुळे आयुक्तांनी या सगळ्या घटनेची जबाबदारी स्वीकारली असं रितू तावडे यांचं म्हणणं आहे। महापौर गोष्ट कशी काय मला माहिती नाही असं होऊ शकतं? मग भारतीय जनता पार्टीनी ज्या जबाबदारीने बसवलंय ते बेजबाबदार महापौर म्हणून बसवलंय का? कुठलंही उत्तर मला माहिती नाही। मुळामध्ये 2017ला हा कायदा पारित झाला आणि त्याच्यानंतर कुठल्याच गाडीवर लाल दिवा असता कामा नये। स्वतः केंद्र सरकारने पण तो नियम लागू केला, प्लस राज्यांनी पण केला। मग अशा पद्धतीने म्हणणं हे योग्य आहे का? लाल दिवा याचा मोह टाळता येत नाही का? आणि अशा पद्धतीने जर उत्तर असेल तर प्रश्न विचारणारे त्यांना काही कळत नाही की ज्यांना विचारलंय त्यांना काही कळत नाही, समजायचं काय? महापौर रितू तावडे आहेत, त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलंय की मला माहिती नव्हतं, मी गाडीमध्ये थेट बसले, काम करण्यासाठी फिरत होते। बोला बोला। मुळामध्ये जे ड्रायव्हर असतात किंवा आयुक्त वगैरे असं कसं माहिती नाही? 2017 पासून ती संस्कृती आहे, वाहन चालकांना माहिती आहे तो दिवा लावता कामा नये।
मग वाहन चालकावर कारवाई करा, आयुक्तांवर कारवाई करा. आम्ही पण विचारलं आयुक्तांना ह्याचं उत्तर तुम्ही काय देणार म्हणून. महापौर तर सगळ्यात जबाबदाऱ्या टाळतायत आणि त्यांचं बघतोय आम्ही पण. कारण आता तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगते, बरं, ज्या वेळेला ह्या सगळ्या मुंबईसाठी काही महापौर निर्णय घेतात किंवा गटनेत्यांना घेऊन करायच्या असतात, ते तर भाजपचाच चालवतायत पक्ष. तिथे कोणाला बोलवलं जात नाही. विरोधी पक्ष तर स्ट्रॉंग आहे आता, पण मानायचंच नाही. हे काय अंधन दिली आहे का मुंबई तुम्हाला? बरोबर. किशोरीजी, नंतर आता ते बदलीचं पत्र सतत तुम्ही वेगवेगळी विधानं करणार. पत्र माझं नाही, मग काय सही कोणाची, किती म्हणजे काय कोण आहेत तुमचे गाईड? म्हणजे मुंबईमध्ये भोंगळ कारभार सुरू आहे. आणि मुंबई महापौर म्हणून मुख्यमंत्र्यांचं ऐकणार नाही, केंद्राचं ऐकणार, कोणाचं ऐकणार? मग आम्हाला तर बोलवतच नाही. आम्ही रडत बसणारे नाही. आम्ही प्रति महापौरचं हे चालवू, पण वेळ पडली तर तेही करू. पण बरोबर नाही. संविधानाला धरून महापौरांनंतर विरोधी पक्ष हा आणि गटनेते हे त्यांच्याबरोबर असले पाहिजे. काही गोष्टी त्यांच्या बाजूनी बोलल्या पाहिजे, काही गोष्टी मुंबईच्या बाजूनी आल्या पाहिजे, काही गोष्टी आपल्या संविधानाच्या बाजूनी असल्या पाहिजे. बरोबर म्हणणं आहे तुमचं किशोरीजी. आपल्या बरोबर आपल्या महापौर रितू तावडे पुन्हा एकदा जोडल्या गेलेल्या आहेत. तुम्ही जे आरोप केले त्याच संदर्भातला प्रश्न मी त्यांना विचारते. रितू तावडेजी, किशोरी पेडणेकर यांचं असं म्हणणं आहे की विरोधकांना दाद दिली जात नाही, त्यांना मानलंच जात नाही आणि आता सध्या मुंबईसह सगळीकडेच फक्त भाजपचा मनमानी कारभार सुरू आहे. तुमचं काही उत्तर? आमच्या किशोरीताई बोलतील, बोलू दे त्यांना जे मलाही कळत नाही की अशा पद्धतीचं ताई कसं बोलू शकतात जर त्यांना सगळ्या गोष्टी सभागृहामध्ये बोलायला दिल्या जातात. मला एक समजत नाही. आता काल ताईंनी विधान केलं, त्यांना आता सभागृहामध्ये त्या मुंबई महानगरपालिकेच्या बिल्डिंगमध्ये त्यांनी असं वक्तव्य केलं की त्या ठिकाणी मार्केट झालंय का, धक्काबुक्की लागते त्यांना. आता मला त्यांना तेच सांगायचंय की आता एक लक्षात घ्या, तुम्हाला आता काय झालंय, तुम्हाला गेल्या 25 वर्षांमध्ये कॉन्ट्रॅक्टरला घेऊन त्या ठिकाणी बसायची सवय झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा आवाज जो आहे तो या ठिकाणी आम्ही आज महायुतीच्या सत्तेमध्ये लोकांचा आम्ही ऐकतोय. आणि आता लोकांना कळायला लागलंय मुंबईकरांना की या ठिकाणी कामं होतात आहे, म्हणून सगळे लोक जण या ठिकाणी आपापली कामं घेऊन येतात आहे. त्यामुळे ताईंना आता तेही आवडत नाहीये की मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्वसामान्य लोकांची एवढी गर्दी कशी झाली. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्यांनी मार्केट असं नाव दिलेलं आहे की मार्केट झालं की काय. तर ताईंचे व्ह्यूज आहेत ना हे सारखे बदलत असतात, लक्षात घ्या. तर त्यामुळे किशोरीताईंना तसं वाटत असेल त्याला आम्ही काही करू शकत नाही. पण मी पुन्हा एकदा सांगते की ही प्रशासनाची चूक आहे. प्रशासनाने महापौरांना गाडी असेल किंवा केबिन असेल त्या ठिकाणी देत असताना प्रशासनाने संपूर्ण नियम, अटी, शर्ती सगळ्या चेक करून त्या ठिकाणी महापौरांना, उपमहापौरांना काहीही देताना त्या ठिकाणी चेक केलं पाहिजे. ह्या निर्णयावरती, ह्या मतावर मी आताही ठाम आहे. भेटायला येतात, कमळचं फुल लावून येतात. तर त्यामुळे लक्षात घ्या, त्यामुळे ताईंना त्या ठिकाणी मार्केट वाटतं, ताईंना भोंगळ कारभार वाटतो, ताईंना असं वाटतं आम्हाला बोलायला देत नाही. पण मला तुमच्या माहितीसाठी सांगते, मी सभागृहामध्ये महापौर म्हणून बसले, अंकित प्रभूला मी पहिला प्रश्न विचारायला दिला. मग ताई असं कसं बोलू शकतात? पहिल्यांदाच मी सुरुवातच केली त्यावेळी अंकित प्रभूच्या लेटरवरून सुरुवात केलेली आहे. तर त्यामुळे ताई काही बोलू शकतात. तर ताईंच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत. नाही वापरू शकत, तुम्ही तुमच्या नियमाने वापरले पाहिजे असं आमचं मत आहे. तुम्हाला जे म्हणायचंय ते म्हणत राहा. मी तुमच्या वैयक्तिक ह्याच्यावर बोलत नाहीये. ज्या आपल्याला दिलेला कायदा जो 1880 कायद्याला धरूनच आम्ही सगळे काम करत असतो. आता मी आयुक्तांना त्याबद्दल सांगितलेलं आहे की तुम्ही प्रेस नोट रिलीज करा. तुमच्या माध्यमातून या पद्धतीने कसं दिलं गेलं आयुक्त त्यांनी मान्य केलेलं आहे प्रशासनाने, आणि प्रशासन त्या बाबतीत प्रेस नोट द्यायला तयार आहे. जर प्रशासनाने ती चूक मान्य केलेली आहे तर हे स्पष्ट होतंय सगळ्या जनतेसमोर. सांगितलं तर देणार, आयुक्ताला द्यावंच लागेल. देणार म्हणजे काय, द्यावंच लागेल. आणि आयुक्तांनी जर नियम मोडलाय तर आयुक्तांवर काय कारवाई? हे काय आयुक्त म्हणा किंवा काय का अंधन दिलेली मुंबई काय? आयुक्त पण सनदी अधिकारी आहेत. आयुक्तांनी पण नियम पाळले पाहिजे. आयुक्तांनी सांगायला पाहिजे. 100% पाहिजे.
प्रशासनाने नवनियुक्त नाही, ऐका महापौरांना देते वेळी सगळे मीडियाच्या नियम निकष माध्यमातून पाळूनच मी सर्व विचारते. द्यायला पाहिजे. ऐका या ना, मताशी विचारा. मीही सहमत मग आहे तुमच्यावर कारवाई काय झाली तर पाहिजे? त्यामुळे हे तुम्ही तर सर्व सर्वांवर ठीक आहे. कारवाई करता. मला ओके चल ठेवू. बरं, ऋतू तावडेजी, त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा अशा पदावर आहात की तिथे तुम्हाला एका शहराचं नेतृत्व करायचंय, त्यावेळेला नियम पाळणं तुम्ही गरजेचं एक आहे. लक्षात घ्या, आता काय झालंय हं. त्यामध्ये मुंबईकरांना महापौर माहिती नव्हता. आता महापौर हो, हो, हो. मुंबईकरांना कळालाय. अहो, कोविड काळात मुंबईचा महापौर आता कळला म्हणून रस्त्यावरती आमच्यावर असतो. आरोप झाले, हो. मुंबईचा महापौर लोकांमध्ये माहिती नव्हतं काय म्हणताय? फिरतो. मुंबईचा महापौर हा सांगतील मीडिया. सगळ्या महापौर शाळांमध्ये माहिती होता की हॉस्पिटलमध्ये नाही? जाऊन सर्वसामान्यांची काळजी घेतो. महापौर असा नसतो. त्यामुळे काय झालंय, काय आता सांगताय? महापौरांचं काम दिसलं. तर त्यामुळे एक लक्षात घ्या, बघू एक आता, लक्षात आता घ्या, बघू ही ना, पुढे महापौरांची पुढे कामं कामं आम्ही उजेडात पण आली बघू ना. पाहिजे. पावसाळ्यापूर्वीची बघू. आपण पूर्ण बघू. मीटिंग घेतली त्याच्यावर. त्यांच्या तर त्यामुळे पदावर एक जाईल, लक्षात घ्या, ह्या ते सगळ्या बाजूला गोष्टी बसून जर तुम्हाला काय सांगत असतील महापौर आम्ही तेही बघू आणि आम्हाला तर हे चालेल. मुंबईच्या महापौरांची मुंबईच्या कामं जी हिताचे आहेत, निर्णय घ्या. ही मुंबईकर आम्ही बघतात मान्य आहे. करू. त्यामुळे काही विरोधकांना प्रॉब्लेम नक्कीच नाही. त्यांच्या पण आधीचे पोटात महापौर गोळा माहिती आला नव्हते. असेल. त्यांना असं वाटत अशा असेल की हे पद्धतीने काय होतंय. महापौर म्हणून माहिती होणं घड्याळ, हे गाडी या सगळ्या चुकीचं गोष्टींना आहे. काढलं जातं. हे चुकीचं आहे. बरं. अशा पद्धतीने महापौर कळणं, नियमाला बगल देऊन केंद्राचे नियम मानायचे नाहीत, स्वतःच्या मुख्यमंत्र्यांचे नियम मानायचे नाहीत, असं जर असेल आणि तुमचं म्हणणं असेल तर चालू दे. तुमचं जे काही चाललंय ते चालू दे. धन्यवाद. ते मांडायचं दुसरा तिथे आम्ही मांडू. ऋतूजी, तुमच्याकडून चूक झाली असा आरोप केला होतोय, पण तुम्ही जसं म्हणताय की ही जबाबदारी आयुक्तांची आहे, त्यानुसार कधीपर्यंत स्पष्टीकरण येईल? कदाचित महापौर ऋतू तावडे आपल्याबरोबर सभागृहामध्ये बोला 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 बोला. बरं किशोरीजी, तुम्ही हे जे उद्या- सगळं प्रकरण घडलेलं आहे त्या संदर्भात काही तक्रार देणार आहात का? तक्रार म्हणजे मी आयुक्तांना विचारलंय, हं. आयुक्तांना मी टाकलंय की ह्याची जबाबदारी कोणाची, आम्हाला उत्तर द्या. अजूनही मला उत्तर नाही दिलंय आणि मॅडम सांगतायत की प्रशासन जबाबदारी घेत आहे. म्हणजे परत तुम्ही चूक करा आणि प्रशासनाचे कोणतरी अधिकारी ह्यांना काढून टाका, मेमो द्या, त्यांच्या लाईफ मध्ये लावून टाका पत्र. हे काय आहे? आपल्याला माहितीये सगळ्यांना तो गाजावाजा झालेला आहे आणि तो गाजावाजा 17ला झाल्यानंतर याच्यावरती बंदी आली. खरं तो गाजावाजा 14-15लाच होता. बरं. सर्वांनी सांगितलेलं की लाल दिवा नाही पाहिजे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी सन्माननीय देवेंद्र फडणवीसजींनी पण सांगितलेला लाल दिव्याचा मोह असता कामा नये, त्याच्यापेक्षा वरचं काम करा की तुम्हाला त्या जागी लोकांनी बघू दे. आणि ज्या पद्धतीने महापौरांनी आता म्हटलंय महापौर कळले नाहीत, खरंच अशा पद्धतीचे कळले नाही महापौर. आम्ही कामाने कळलो आणि काम जास्त झाल्यानंतर काय होतं त्याचे परिणाम ते आम्ही बघितले. पण त्या परिणामाला आम्ही घाबरलो नाही. मी आहोत त्या पक्षात राहिलो आणि कोर्टाने त्याला क्लीन चिट दिली आणि ते सगळं घडलेलं आहे. त्यामुळे आरोप करणं सोपं आहे. आम्ही आरोप नाही करत आहे, आम्ही कधीच करणार नाही महापौरांवर आरोप. पण महापौर अशा पद्धतीने वागणार असतील तर असे विषय चर्चेला येणारच. बरं. त्याला ते सामोरे गेल्या पाहिजे. नक्कीच. धन्यवाद किशोरीजी, तुम्ही तुमची प्रतिक्रिया पुढारी न्यूज पाशी मांडली. त्यासाठी मुंबईच्या महापौर ऋतू तावडे वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत, कारण त्यांच्या गाडीवरती लाल निळा दिवा दिसलाय. मात्र पुढारी न्यूजनं सगळ्यात आधी महापौर ऋतू तावडे यांच्याशी या संदर्भात चर्चा केली. त्यांनी असं स्पष्टीकरण दिले की त्यांना या संदर्भातली कल्पना नव्हती. आयुक्तांनी कामासाठी त्यांना ही गाडी नेमून दिली. मात्र ही जी चूक आहे ती आयुक्तांनी स्वतः मान्य केलेली आहे आणि त्या संदर्भात प्रेस नोट जारी करून स्पष्टीकरण देतील.